आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोविड-19चा सर्वाधिक प्रकोप असलेल्या 5 राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी व्यापक सुरक्षा आराखडा. सीमावर्ती भागातल्या नव्या पुलांमुळे देशात दळणवळणाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या युगाचा प्रारंभ. राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि श्रीनगर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. आता सविस्तर बातम्या. देशातला कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 86.36% झाल्याची माहिती आज सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल 71,000हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या आता 61,49,000 झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचं आतापर्यंतच्या बाधितांच्या तुलनेतलं प्रमाण घटत आहे. हे प्रमाण आता 12.10% झालं आहे. सध्या देशात 8,61,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 66,732 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातली आतापर्यंतची एकंदर बाधितांची संख्या 71 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. चाचणी, पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ आणि मृत्यूदरात घट होत आहे. काल 816 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोविड-19मुळे मरण पावलेल्यांची एकंदर संख्या आता 1,09,150 झाली आहे. काल देशात 9,94,000पेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे. दरम्यान देशात कोविड-19चा सर्वाधिक प्रकोप असलेल्या 5 राज्यांमध्ये आता रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून या राज्यातील मृत्यूदर हळूहळू कमी होत असल्याचं निदर्शनाला येत आहे, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकार या राज्यांमधील स्थिती सुधारावी म्हणून त्यांना निधी, औषधं आणि वैद्यकीय सामग्री यांच्याबरोबरच केंद्रीय मदत पथकं आणि इतर आवश्यक सहाय्य पुरवतं आहे. त्यामुळे राज्यांनी आणि त्यांना दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन केल्यानं ही सुधारणा दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तैनात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं एक व्यापक आराखडा तयार केला आहे. 3 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांसाठी तब्बल 7,69,000 कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचं मोठं आव्हान बिहार सरकारपुढे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी करणं बंधनकारक असून त्यांना कोविड-19 सुरक्षितता संच पुरवण्याचं काम बिहार वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा महामंडळाकडे सोपवण्यात आलं आहे. या सुरक्षा संचात सॅनिटायझरची 1 बाटली, 3 पदरी 6 मास्क, 2 हातमोज्यांच्या जोड्या आणि 1 फेस शिल्ड यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 2,26,000 कर्मचारी नेमण्यात येणार असून मतदारांनाही थर्मल स्कॅनिंगची सुविधा देण्यात येणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा वाढवण्याला सरकारचं प्राधान्य असून आज लोकार्पण करण्यात आलेल्या 44 पुलांमुळे देशामध्ये दळणवळणाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या युगाचा प्रारंभ होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे प्रतिपादन केलं आहे. सीमा रस्ते संघटनेनं 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बांधलेल्या 44 पुलांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण झालं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. अरुणाचल प्रदेशमधल्या नेचीफू बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन आणि शिलान्यासही यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांच्या सीमेवरील भागांमध्ये हे पूल बांधण्यात आले आहेत. हे पूल सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी बांधले गेले असल्यानं लष्कराला वेगानं हालचाल करणं सोपं जाणार आहे. आज संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून वाटचाल करत असताना भारताला सीमेवर पाकिस्तान आणि चीनच्या कुरबुरींना सामोरं जावं लागत आहे. अनेकदा हिमवृष्टीमुळे या भागातले रस्ते बंद होतात. अशा वेळी जवान आपल्या जीवाची बाजी लावून सीमेवर कर्तव्य बजावत असतात. या पुलांमुळे लष्कराला आवक-जावक आणि वस्तू तसंच शस्त्रास्त्रांची वाहतूक करणं सोपं होणार आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या YouTube चॅनलवरही. पुढील बातम्यांपूर्वी ऐकूया हा संदेश. नमस्कार. हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-19 की चुनौती का सामना कर रहा है. कोविड-19 अभी खत्म नहीं हुआ है. ऐसे में हमारा फर्ज है कि हम सतर्क रहें. इसलिए जब तक दवाई नहीं तब तक कोई ढिलाई नहीं. कोरोना से बचाव के लिए जरूरी है नियमित रूप से हाथ धोना, मास्क पहनना और आपस में उचित दूरी बनाए रखना. याद रखिए, 2 गज दूरी, मास्क है जरूरी. खांसी, बुखार या सांस लेने में कठिनाई होने पर हेल्पलाइन नंबर 1075 पर संपर्क करें. ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे स्वातंत्र्य लढ्यापासून भारतीय इतिहासातल्या महत्वाच्या टप्प्यांच्या साक्षीदार राहिल्या आहेत. त्यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होणंही आवश्यक आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विजयाराजे यांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वर्तमानकाळ समर्पित केला. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य हे सर्व जवळ असतानाच संस्कार, सेवा आणि स्नेह यांच्या माध्यमातून त्यांनी जीवनभर देशसेवेला वाहून घेतलं, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या ग्वाल्हेर संस्थानच्या महाराणी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज समारोप होत असून त्यानिमित्त त्यांच्या जयंतीदिनी केंद्र सरकारतर्फे 100 रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. विजयाराजे शिंदे यांचे कुटुंबीय तसेच अन्य मान्यवरही त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST परिषदेची 43वी बैठक नवी दिल्ली इथं सुरू झाली आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत असलेल्या या आजच्या बैठकीत राज्यांना GST भरपाई देण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. रेल्वे मंत्रालयानं विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांची तारीख जाहीर केली असून या परीक्षा 15 डिसेंबर 2020 रोजी होणार असल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या परीक्षेसाठीची तयारी मंत्रालयानं सुरू केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधक उपाययोजना करूनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी सकाळपासून शोध मोहीम हाती घेतली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हे 2 दहशतवादी मारले गेल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे. ही चकमक अद्याप सुरू असून सुरक्षा दलांचा प्रतिकारही सुरू आहे. आज जागतिक संधिवात दिन आहे. सांधेदुखी आणि त्यामधून उद्भवणारे विकार याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं आणि त्याचवेळी शासनकर्ते आणि धोरणकर्त्यांना या रोगाविषयी सजग करून उपाययोजना करायला लावणं या हेतूनं हा दिवस पाळला जातो. कोविड-19च्या कठीण काळात आपल्या बचावासाठी सुयोग्य कृती करा, बचाव तुमच्याच हातात आहे, असं आवाहन भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी देशवासियांना केलं आहे. वीज वहन करणाऱ्या ग्रीडमधल्या बिघाडामुळे आज सकाळी मुंबई आणि उपनगरांमधल्या अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे उपनगरी रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. दरम्यान टाटा कंपनीकडून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यात खंड पडल्यामुळे हा पुरवठा खंडित झाल्याचं बेस्टनं ट्विटर संदेशात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कोविड-19चा सर्वाधिक प्रकोप असलेल्या 5 राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी व्यापक सुरक्षा आराखडा. सीमावर्ती भागातल्या नव्या पुलांमुळे देशात दळणवळणाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या युगाचा प्रारंभ, राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि श्रीनगर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.